ते श्रीराम क्रिएशन आर्ट्समध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण ही महिरप शिकत आहोत। याला तुम्ही टेबल मॅट म्हणूनही वापरू शकता, दिव्याखाली पण वापरू शकता, समईखाली किंवा कलशाखाली वापरण्यासाठी, कुठेही डेकोरेशनसाठी वापरू शकता। टेबल मॅट म्हणूनही खूप छान दिसतं। तुम्ही याला मल्टीपर्पज यूज करू शकता। आता आपण हे कसं बनवायचं आहे ते शिकूयात। यासाठी लागणार आहेत 5 नंबरचे मणी आम्ही घेतले आहेत। निळ्या रंगाचे, आकाशी रंगाचे, गुलाबी रंगाचे, पांढरे, हिरवे आणि पिवळे सगळे मणी हे 5 नंबर मध्येच घेतले आहे। नेहमीप्रमाणे तंगू, सुई, कात्री ही आपली लागणारच आहे। तर आता आपण सुरू करूयात। सुरुवातीला 4 पांढरे मणी, 7 हिरवे मणी, 5 पिवळे मणी, 4 हिरवे मणी, 4 मध्ये तुम्हाला क्लोज दिसत असेल 4 हिरवे मणी ओवून घ्यायचे आहेत, अशी लाईन दिसेल। आता बघा, आधीच्या हिरव्या मण्यातील 3 हिरवे मणी पांढऱ्या साईडचे सोडून, 2 हिरवे मणी सोडून तिसऱ्यामधून सुई वरच्या बाजून म्हणजे पांढऱ्या मण्याच्या साईडनं, व्हिडिओमध्ये नीट बघा कसं काढलं आहे, असा लूप दिसेल। आता पुढची स्टेप घेऊयात। आता परत 2 हिरवे मणी आणि 3 पांढरे मणी घ्यायचे आहेत। यावेळेस तुम्ही मागच्या वेळेस म्हटलं होतं की मणी ओवताना पण ताई दाखवत जा, म्हणून दाखवतेय। आणि सुरुवातीचा जो पांढरा मणी आहे त्याच्यातून सुई काढायची आहे। बघा सुई कशी काढली आहे, वरच्या बाजूने काढलेली आहे। हा लूप पूर्ण कसा दिसतोय ते तुम्हाला दाखवते। हा लूप असा दिसेल। आता पुढची स्टेप, एक पांढरा मणी, एक गुलाबी मणी, एक निळा मणी, 2 गुलाबी मणी। आता आधीच्या लूप मधला एक पांढरा मणी घेऊन त्याच्यातून हे मणी काढायचे आहेत। परत एकदा नीट बघा तुम्ही, एक पांढरा मणी, एक गुलाबी मणी, एक निळा मणी, 2 गुलाबी मणी असं घेऊन आता आधीच्या लूप मधला खालच्या दिशेने सुई काढायची आहे पांढऱ्या मण्यातून। हे असं दिसेल। आता पुढे परत 3 पांढरे मणी घ्यायचे आहेत आणि 3 हिरवे मणी घ्यायचे आहेत। कलर वेगवेगळे आहेत, नीट लक्ष देऊन बघा। 3 पांढरे मणी आणि 3 हिरवे मणी घ्यायचे आहेत आणि हिरव्या मण्यातूनच परत बघा व्हिडिओमध्ये दाखवतायत त्या हिरव्या मण्यातून सुई काढायची आहे। आता परत 5 पिवळे मणी ओवून घ्यायचे आहेत। चार पांढरे मणी ओवून घ्यायचे आहेत।
बघा व्हिडिओमध्ये कसं दिसतंय। आणि परत तुम्हाला पांढऱ्या मण्यातून सुई काढून घ्यायची आहे। लूप बघा तुम्ही, थोडंसं कन्फ्युजन आहे कारण खूप कलर्स आहेत, मग ती डिझाइन तशी खुलून दिसत नाही। तुम्ही लक्षपूर्वक बघा म्हणजे तुम्हाला दिसेल ते। आता परत 2 गुलाबी मणी घ्यायचे आहेत, त्यानंतर एक 3 निळे मणी घ्यायचे आहेत आणि आधीचा जो लूप आहे त्याच्यातला निळा मणी बघा, त्याच्यातून सुई काढून घ्यायची आहे। व्हिडिओमध्ये दाखवतायत बघा, त्याच्यातून सुई काढून घ्यायची आहे। लूप बघा असा दिसेल। आता परत तुम्हाला 5 निळे मणी घ्यायचे आहेत, थोडीशी वेगळी आहे, नेहमीच्या सारखी विण नाही आहे ह्याची। तर प्रत्येक स्टेप नीट लक्षपूर्वक बघा तरच ती तुम्हाला येईल, नाहीतर कन्फ्युजन होईल आणि चुकेल ती महिरप तुमची। 5 निळे मणी घ्यायचे आहेत आणि गुलाबी मणीच्या शेजारचा जो निळा मणी आहे व्हिडिओमध्ये दाखवलाय बघा, त्याच्यातून सुई काढून घ्यायची आहे। परत आता 2 गुलाबी मणी घ्यायचे आहेत, चार पांढरे मणी घ्यायचे आहेत, आधीचा जो लूप आहे त्याच्यातला शेवटचा पांढऱ्या मण्यातून सुई बघा तुम्ही एकदा नीट बघा व्हिडिओमध्ये, अशी सुई काढून घ्यायची आहे। आता परत पिवळे 5 मणी घ्यायचे आहेत, आता परत 4 हिरवे मणी घ्यायचे आहेत, व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पांढऱ्या मण्यातून सुई असा वरच्या बाजूने काढून घ्यायची आहे। हा लूप बघा किती सुरेख दिसतोय। आता ओढून घेतला की इतका छान वाटतो, तुम्ही असंच ओढून घ्या। आता परत तुम्हाला 3 पांढरे मणी घ्यायचे आहेत, 2 गुलाबी मणी घ्यायचे आहेत आणि वरचा बघा तुम्ही कोणता मणी घेतलाय तो दाखवतायत व्हिडिओमध्ये क्लिअर, निळा मणी, त्याच्यातून बरोबर सुई काढून घ्यायची आहे। 2 मणी सोडून तिसऱ्या मणातून काढला आहे। हां, आता परत एक गुलाबी मणी घ्यायचा आहे, एक पांढरा मणी घ्यायचा आहे आणि अजून 3 पांढरे मणी, एकूण 4 पांढरे मणी घ्यायचे आहेत, एक गुलाबी आणि 4 पांढरे मणी घ्यायचे आहेत। आता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पांढऱ्या मण्यातून परत सुई खालच्या दिशेने काढून घ्यायची आहे। ही बघा पूर्ण पाकळी तयार झाली आहे। हां, आता ह्याच्या पुढची स्टेप, आता तुम्हाला 6 हिरवे मणी घ्यायचे आहेत, आता 6च घ्यायचे आहेत आणि आधीचा जो हिरवा मणी आहे त्याच्यातून सुई परत काढून घ्यायची आहे। आता परत 5 पिवळे मणी घ्यायचे आहेत, पाच पिवळे आणि 4 हिरवे मणी घ्यायचे आहेत। आधीच्या लूप मधील आता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे 3 मणी तिसऱ्या मण्यातून सुई वरच्या बाजूने काढून घ्यायची आहे। लूप मध्ये बघा तुम्ही,
आता 2 हिरवे मणी घ्यायचे आहेत आणि 4 पांढरे मणी घ्यायचे आहेत. 4 नाही, सॉरी, 3 पांढरे मणी घ्यायचे आहेत, माफ करा. व्हिडिओमध्ये दाखवलेल्या पांढऱ्या मण्यातून सुई काढून घ्यायची आहे. लक्षपूर्वक बघा म्हणजे तुम्हाला कन्फ्युजन नाही होणार. हा लूप असा दिसेल. ही पूर्ण पाकळी तयार झाली आहे. असंच तुम्हाला कंटिन्यू करायचं आहे आधीच्या स्टेपपासून. मग हे असं तयार होईल. नक्की महिरप करून बघा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि कशी वाटली महिरप, ही नवीन पद्धतीची आहे. तुम्हा सगळ्यांना कशी वाटली ती आम्हाला नक्की कळवा, कमेंटमध्ये लिहून पाठवा. धन्यवाद. शेअर नक्की करा आपल्या मैत्रिणींना ज्यांना हे मोत्यांचा आवड आहे त्यांना. त्यांच्याकडेही बघा, तुम्ही काही नवीन डिझाईन असेल तर त्याही ट्राय करूयात. धन्यवाद. यात एक लहान गोष्ट सांगायची राहिली. हे 11 पाकळ्यांचं पूर्ण महिरप बनत आहे. पूर्ण गोल व्यवस्थित तयार होतो. 11 मध्ये बराबर होतं. 12 करायला गेलं की घोळ येतो आणि ते छान दिसत नाही. म्हणून तुम्ही हे 11चंच ट्राय करा, तो व्यवस्थित गोल तयार होतो. धन्यवाद.